हाय नमस्कार मंडळी. तर कसे आहात सर्वजण? मस्त मजेत ना? मजेतच राहा. तर स्वागत आहे आज आपलं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर चला, आज आहे रविवार. हे घरी आज सकाळीच बसलाय अभ्यास करायला. नाश्ता वगैरे झालाय आमचा. तर सई जेव्हा 1 वर्षाची होती का तेव्हाची फ्रॉक येते. कोणी घेतली सई? कोणी? मामाने घेतली. हा, मामानेच घेतली. हा. आणि ऋतूचे आज केस वगैरे छान धुतलेत. म्हटलं बघू केस कटिंग करायला जाऊयात. तर आज आहे भाद्रपदी पोळा. तर तुम्हा सर्वांना पोळ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. पोळी नाही बघ, जमलं तर संध्याकाळपर्यंत करीन. अजून बेडरूम राहिला आवरायचा. तर बघू वेळ भेटल्यावरती करीन. काल त्या एका मामीलाच मला किती वेळ गेला. ते काय झालं ॲक्च्युली 2-2-2:30 वाजेपर्यंत मी आवरत होते आणि 2:30 वाजता सैला झोपवायला गेले आणि दोघांची झाली झकडपकड. पोरांची भांडणं होतं तर राहत होती. तर काल काय झालं म्हटलं, सैला झोपवायला गेले आणि मला पण झोप लागली. मी पण अर्धा 1 तास झोपले. उठले, बघितलं तर 3:30-4 काही तर वाजले होते. पटकन उठले आणि मग ते राहिलेलं काम आवरलं. मग तिथून पुढं मग झाडून फरशी वगैरे. आणि काल मग पावभाजी पण केली. मग 6 वाजता तर फरशीच पुशीत होते. 6:30ला गावात गेले, पाव घेऊन आले. त्यामुळं बराच उशीर झाला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे रात व्हिडिओ पण एडिट नाही केला. व्हिडिओ एडिट करता करता असा फोन माझ्याकडून खाली पडायचा. त्याची म्हणजे एवढी झोप लागली होती रात्री पण मला. मग 10:30-11 रात्री झोपले. पण आता चला, मी पहिला आता व्हिडिओ एडिट करते आणि मग भेटते. गावचं पाणी आलंय आणि आपला ऋतू बघा कसा मला मदत करते पाणी भरायला. बरं झालं आलं लवकर, कारण त्या दिवशी ना एवढं आलंच नव्हतं पाणी, टाक्या भरूनच झालं नाही. तर आत्ता आले. आता सकाळचे 11 वाजलेत. माझे कपडे वगैरे सगळे झालेत धुवून. आणि इथं कसं भांड्यांना पाणी लागतं ना, त्याच्यामुळं मग इथं कॉक आहे, इथून पाणी इकडं न्यायचं असं. तर हे सगळं म्हणजे धुण्या भांड्यांसाठीच असतंय. आपलं इथं भरून ठेवायचं. इथं पण एक टाकी आहे आपली. आणि ही पाणी. तर आता एवढं झालं का वरती टाक्यांमध्ये लावून देणार. आज आहे पोळा. म्हटलं आता गोड काही नाही तर बघ ना, हे कलाकंद करते मी. काय झालं सकाळी ना, बघितलं दूध कालचं जरा खराब झालं होतं. तर मग मी काय केलं, ते जरा तापवलं, त्याच्यात 1 लिंबू पिळलं छान. आणि मग अजून जास्त ते असं निघालंय. तर मग आता काय करत, आणि मग मी काय केलं, पाण्यात आहे ना ते पहिलं चांगलं धुवून घेतलं बरं का. आणि मग नंतर आता ना याच्यात साखर टाकली. आपलं साधंच करणार आहे. तर अजून भांडी वगैरे राहिलेत घासायची. तर साखर टाकूयात आपण. तर बघा एवढी अशी साखर टाकणार आहे मी. ओके. मला ना कलाकंद लय आवडतं, लय म्हणजे लय. हे पण ते ब्राऊनवालं दोन्ही पण. तर आपलं सिम्पलच करणार आहे, फक्त साखर टाकून. आपण काय असं हलवाईसारखं स्पेशल नाही बनवत. तर पण चला, वायाला जाण्यापेक्षा. पनीर पण आहे ना एवढं नसतं झालं. मग म्हटलं काय करावं. मग आता काय करणार बघा, याला पाणी सुटतं ना, तर मग याच्यातच चांगलं शिजू घेते आणि झालं दाखवते. तर चला, आता मोटर चालू आहे, वरती टाक्या पाहून येते. बघा ना किती छान दिसतंय आभाळ. असे ढग असे कापसासारखे वाटतात ना, कापूस ढग. डोंगर वगैरे किती छान वाटते. कडक कडक ऊन पडते मध्ये मध्ये. यांचं इथं खेळायचं चाललंय. हो बघा, किचनची टाकी भरली. हो हो हो, कॉक बंद करते. चला, कॉक बंद केलाय.
आता एक मोठी टॉयलेट बाथरूमची टाकी राहिली भरायची. आता आम्ही जातो खाली. वर टाकीचं पाणी बघायला गेले तर बघा ना, आपलं कलाकंद इथं खाली जरासं लागलं. मी काय फक्त साखर टाकून तसंच सोडून गेले ते ना, आणि जरा टाकी भरायला टाईम होता, मग 5 मिनटं थांबले. मग माझ्या लक्षात कुठे काय नाही एवढं. आता मिक्स करून घेते. आता ही इथं एक छोटीशी प्लेट घेतली मी, त्याच्यात ना कलाकंद घेऊन पाहते कसं लागते. बघा लिंबू पिळलेलं ना, त्याची बी आहे. आता मी ना बघा हे असं झालंय. त्याच्या वेळेला एक बदाम आपलं असं थोडंसं डेकोर करण्यासाठी किसते. ते साईडला जास्त पडते, गरम आहे अजून. मी ना दरवेळी असंच करते. दूध खराब झालं ना थोडंफार तरी जाऊ दे, 2-3 चमचे झालं तरी मग खायला पण छान लागतं ना. पहा कसं दिसतंय. आता जरा गरम आहे, थोडं थंड होऊन देते. ते सईचं चाललंय लगेच मला दे, पण लगेच नाही देणार. जरा थंड झालं ना मग मी बघा. उलट ते थोडंसं करपलंय ना, ते पण छान दिसते एक डिझाईन म्हणून. तसं आता थंड होऊ दे. तर चला आता खाऊया आपण कलाकंद. तुम्ही पण या खायला. सईला खायचे आपल्या. कसे हा ना, अजून खायच्या आधीच छान आहे. तर थांबा आपण खाऊ. अरे हळू, सईला देते. सईला कसं लागतं ऋतू? हा ना. कसं आहे सई? छान आहे. तुम्हाला गोड असलं मग सगळं छान का नाही? याच्यात बघ ना किती उजेड दिसतोय. असं बघितलं तिकडून गाडी येते. इथं आमची लाईट नाही. आमच्याकडे हा ना, लाईट नाही दुपारपासून. किती वाजता गेली गे छकुली? 1:30 वाजता गेली. हा ना, पंचका असं तर पाठवून द्या बा. 7 वाजले तरी अजून लाईट नाही. हा हिचं बघा, तिला नाचायचंय आता. नाचा. अंधार पडलाय पार. तोंडात काढ. हा माईक आहे का तो? मी माझ्या लक्षात माईक आहे. चार्जिंगचे बोलत सगळ्यांकडे. ए इकडे व्हाय चिकू, मच्छर चावत लय बाबा. हा 5 वाजेपर्यंत झोपले. सई ए चिक खाली उतर बरं. पोरांची चालली धिंगा मस्ती. अय शांत. हाय हॅलो. अंधार अंधार आहे सगळीकडे. आज सकाळी होती लाईट. दुपारपासून जी लाईट गेली आहे. आता 7:30 वाजले तरी लाईट आली नाही आहे. चार्जिंगचे बल आहेत ते पण डाऊन झालेत, त्यामुळं अंधार अंधार. तर मी इथं कुकर लावला दिसतोय का नाही, कारण कुकर पण अंधारात गेले. तर डाळ भात म्हटलं करा. चपात्यांचं पीठ मळते.
आणि शेंगदाण्याची चटणी आहे. काल ती हिरवी मिरचीचं तळली होती ती पण आहे. तर बघू आता थोडासा बल आहे तोपर्यंत घेते पटकन चपात्या करून, कारण परत एकदा तो पण बल गेला की मग राहायला लागेल तसंच. तर बघा भांडी आपली कशी चमकतात लाईट नाही तरी. तर चला घेते चपात्या करून आणि भेटते थोड्या वेळाने. जर लाईट आली तर चांगलंच आहे, नाही तर मग अंधारातच मला व्हिडिओ एंड करायला लागेल. आणि विजा कडकड कडकड करतात, त्यामुळेच कदाचित दुपारपासूनच लई आवाज येतोय ढगांचा विजांचा. तर बघू रात्रीचा पाऊस येऊ शकतोय. चला तर मंडळी आता लाईट वगैरे आली आहे. हां बराच वेळ लाईट नव्हती पण फायनली आली. आता आमची झोपायची तयारी चालू आहे. तर चला, तर ही तूप 1 किलो घरगुती तूप आहे, मागवलं होतं तर आलं आहे आज. कारण आता माझं तूप काय होतं ते मला काढायला पण एवढं म्हणजे साई पण एवढी निघत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे साई ऋतूला साईला लई आवडती. मग त्यांचं म्हणणं असतं आम्हाला साई खायला दे, त्याच्यामुळं मग मला तुपाला जास्त साई राहत नाही. तर म्हणून मग म्हटलं चला आपलं ऑर्डर्स करावं. म्हणजे घरगुती आहे पण छान आहे, गल्लीत बऱ्याच जणांनी घेतलेलं आहे त्यामुळं मग घेतलं आहे. तर चला आता वाजले 10:15 झालेत, तर घेतो आम्ही झोपून. तर चला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, गुड नाईट.